नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी गंगाधर जगताप, राहणार बांडेगाव, तालुका जिल्हा हिंगोली. तर आज तालुका हदगाव, जिल्हा नांदेड येथील गाव कोहळी या गावचे शेतकरी राहुल कदम यांच्या चियाच्या प्लॉटवर आपण आलो आहे. तर शेतकरी मित्रांनो, यांनी जवळपास 3 वर्ष झाले चियाची शेती करतायत आणि त्यांनी पूर्णपणे रासायनिक खत न वापरता हा प्लॉट घेतलेला आहे. तर आपण थोडक्यात त्यांनाच अनुभव विचारू की कशा प्रकारे प्लॉट घेतला आणि काय रिझल्ट आले. तर नमस्कार. नमस्कार, मी राहुल कदम. मी हा चिया सीडचा प्लॉट मागच्या 3 वर्षापासून घेत आहे आणि मागच्या 3 वर्षापासून मला अनुभव आलेला आहे की मागच्या वर्षी मला एक 32 गुंठ्यामध्ये 5 क्विंटल 77 किलो झाला होता आणि त्या मागच्या वर्षी मी रासायनिक वगैरे वापरलं होतं. त्यामुळे त्या मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी मला प्लॉटमध्ये फरक वाटतोय आणि उत्पादनातही यावर्षी फरक जाणून येईल अशी मला अपेक्षा आहे. कारण सर अगोदर चियाचं काय महत्व आहे, हे म्हणजे काय प्रकार आहे चिया? नवीनच आहे आपल्या भागामध्ये, तर त्याच्याबद्दल सांगा ना थोडंसं. चिया सीड्स हा सर पूर्ण आयुर्वेदिक मध्ये औषधी बनते याची आणि याची फार तर हरियाणा MP मध्ये याची लागवड करतात आणि यात उत्पादन आणि विशेष म्हणजे ही शरीराला काम करते. ही घटक जे आहे चिया हे आयुर्वेदिक घटक असल्यामुळे 200 आजारावर याचे काम होते. उदाहरणार्थ तुमचे गुडघे, कंबरदुखी, वजन वाढणे या अशा पद्धतीने हे चियाचे आयुर्वेदिक मध्ये काम होते. तुम्हाला हे कुठून माहिती मिळालं सर? मी सर हा हरियाणामधून याची माहिती घेतली आणि युट्यूबवर बघितल्याच्या नंतर त्या शेतकऱ्याकडून आम्ही 10 किलो बियाणे मागितले होते. एक 5 जणांमध्ये 10 किलो बियाणे मागितल्याच्या नंतर आम्ही फक्त 3 लोकांनी पेरले होते. पेरल्याच्या नंतर आम्हाला मागच्या वर्षी काही तेवढा अनुभव नव्हता आणि नंतर अनुभव घेत घेत आम्ही यावर्षी आता भरपूर पेरणी केली. याची 4.5 एकरमध्ये पेरणी केली आणि मागच्या वर्षापेक्षा यावर्षी यात उत्पादन जास्त निघाल याची अपेक्षा आहे मला. बरं, मागच्या 2 वर्षात तुम्ही काय वापरलं? तुम्ही हा तिसरा वर्ष मागच्या आहे. 2 वर्षात मी पूर्ण रासायनिक वापरलं होतं आणि याला जे माहिती घेतली रासायनिकची गरज नाही, पूर्ण सेंद्रिय केलं तर चांगला रिझल्ट भेटतो अशी माहिती मिळाली होती. त्यामुळं मी यावर्षी यामध्ये जे मल्टीप्लायर प्रोडक्ट आहे कृष्णा बिझनेस डेव्हलपमेंट धुळेचं ते मी यावर्षी इस्तेमाल केलेलं आहे आणि जे मातीमध्ये मिक्स करून हे प्रोडक्ट मी 2 किलो मातीमध्ये मिक्स करून 1 एकरला 2 किलो अशा प्रमाणे 2 वेळेस दिलेला आहे आणि 2 वेळेस याचा फवारणीतून वापर केलेला आहे. तर मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी चांगला प्लॉट आहे आणि उत्पादनातही कमीत कमी 1.5 क्विंटलने मला वाढ भेटेल अशी मला अपेक्षा आहे. तर याचं बी किती कसं रुपये किलो जातं साधारण? सर साधारण आता शेतकऱ्याला जर बी विकायचं म्हणलं तर 500 रुपये किलोनं जातं आणि मार्केट रेट याचा कमीत कमी 15,000 ते जास्तीत जास्त वाढून राहू शकतो सर. याचा 20,000 जाऊ हा शकतो. 20,000 25,000 पर्यंत असू शकतो. कमीत कमी 15,000 कमीत कमी 15,000 रुपये कधीही आपल्याला भाव भेटतो. हा. तर हे गेल्या वर्षी वापरलं तुम्ही मल्टीप्लायर आणि ह्या वर्षी गेल्या वर्षी रासायनिक आणि या वर्षी मल्टीप्लायर, त्याच्यामध्ये तुम्हाला काय चेंजेस वाटतात? चेंजेस म्हणजे सर यावर्षी जर वापरलं, यावर्षी बरेच प्रमाणात पाऊस झालाय पेरल्याच्या नंतर आणि भरपूर लोकांची याची हाईटच वाढली नाही सर. 2 ते 2.5 फुटापर्यंत हाईट वाढली. आतापर्यंत आपल्या चियामध्ये बघू शकता तुम्ही 4.5 फुटापर्यंत हाईट आहे याची. आणि विशेष याची जी बोंड्याची साईज आहे ती साईज नॉर्मली कमी असते, यावर्षी भरपूर लांब झालेली आहे. लांब झाली. हा आणि बियाणं हा जे बी आहे ते योग्य पद्धतीने याच्यामध्ये वाढ होत आहे. बियाची पण व्यवस्था. याचे फुटवे पण जास्त हा दिसतात. फुटवे पण सरासरी फुटवे 1-2 निघतात. 4, 5, 7 फुटवे असे आहेत आणि हा नाही, हे 4 फुटवे आहेत. हा याला 4 फुटवे आहेत. आता बघितलं तर या मेन बोंडीची लांबी जास्त आहे. हा सरासरी 14-15 फुटवे पतल्या जागी सर, निघतात पण त्याच्यापेक्षाही जास्त निघतात. मुळ्याची संख्या, पांढऱ्या मुळ्याची संख्या भरपूर आहे. हे पांढऱ्या मुळ्याची हा संख्या. मल्टीप्लायर वापरल्यामुळे यावर्षी पांढऱ्या मुळ्याची संख्या भरपूर आहे. हे बघा, हा फुटवे पण जास्त आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 फुटवे आहेत. हो सर. मल्टीप्लायर वापरल्यामुळे फुटव्याची संख्या हो वाढली का? फुटव्याची संख्या वाढली. मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी उत्पादनातही वाढ होईल अशी अपेक्षा आहे आपल्याला. इतर शेतकऱ्यासाठी काय सांगू शकता? इतर शेतकऱ्यांनी मल्टीप्लायर वापरावा आणि या चिया सीड्सचा अनुभव घ्यावा अशी मी त्यांना विनंती करतो.
या भागामध्ये जास्तीत जास्त आहे कसं आहे या भागामध्ये? यावर्षी आता आमच्याकडे झालंय 50 एकर शेती झाली आहे याची. मागच्या वर्षी फक्त आम्ही 3 शेतकऱ्यांनी लावलं होतं. त्यातीलही एक शेतकरी यावर्षी त्याने लावलं नाही. मग नवीन शेतकरी आहेत भरपूर. 50 एकर शेत आमच्याकडे झालेलं आहे. एका एकरात किती उत्पन्न होतं? सरासरी सर याचं उत्पादन योग्य नियोजन जर केलं तर 7-8 क्विंटल होऊ शकते एका एकरला एका एकरला. 8 क्विंटल. हा खूप छान आहे. हा. धन्यवाद मित्रांनो. हा प्रोडक्ट खूप छान आहे. जादुई प्रोडक्ट आहे. सर्वांनी वापरावं अशी माझी अपेक्षा आहे. धन्यवाद.